टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काल अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना झाली, त्याच्यामध्ये भरपूर लोकांनी दुर्दैवी मृत्यू पावलेला आहे। माझ्याबरोबर चांदोली विधानसभाचे आमदार दिलीप मामा लांडे आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की मुंबईमध्ये सांताक्रूज एअरपोर्ट आहे आणि जवळ आहे तिकडे आजूबाजूच्या जे परिसर रहिवासी परिसर आहे। मामा काय सांगाल, नेमका तुमची काय मागणी आहे? तुमच्या परिसरामध्ये जर अशा प्रकारची घटना घडली तर मोठी जीवितहानी होऊ शकते। काल या हिंदुस्थान देशामध्ये, भारत देशामध्ये अहमदाबाद येथे अतिशय मोठी दुर्घटना घडली। या दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली आहे। ही जीवितहानी होत असताना त्या विमानाचे पायलट कॅप्टन यांनी प्रसंगाचं थोडंसं सावधान साधून ते ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रहिवासी राहायला आहेत, या इमारतीच्या थोडंसं बाहेर जाऊन एका हॉस्टेलच्या, एका कॉलेजच्या इमारतीवरती ते पडलं गेलं। जर ते लोकवस्तीमध्ये पडलं असतं तर तुमच्या माहितीमधून मिळालेली माहिती अशी आहे की 25,000 लोकांचे जीव गेले असते। आणि म्हणून आपण तो जो हस्ता जो झालेला आहे हे जर आपण डोळ्यासमोर घेतलं, आपल्या नजरेत आणलं, तर छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ महाराष्ट्रामध्ये मोठा विमानतळ आहे। या विमानतळाच्या शेजारी मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी वसलेली आहे। अशा प्रकारे भविष्यात कधी जर दुर्घटना घडली तर या विमानतळाच्या शेजारी असणारी झोपडपट्टी मोठ्या प्रमाणामध्ये या रहिवाशांचं जीवितहानी होऊ शकते। देशाला मोठं नुकसान होऊ शकतं, महाराष्ट्राला मोठं नुकसान होऊ शकतं। माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाला, पंतप्रधान असतील, विमान उड्डाण मंत्री असतील, यांच्याकडे केंद्र शासनाच्या माध्यमातून या विमान प्राधिकरणाच्या वसलेल्या जागेवरील जी झोपडपट्टी आहे, मी गेले अनेक वर्ष आंदोलन करतो आहे, स्वतःचा जीव द्यायला तयार झालो, माझ्या मुलाचा जीव द्यायला तयार झालो, की माझ्या कुटुंबाचं बलिदान करतो, परंतु या ठिकाणी वसलेल्या लोकांना स्थलांतरित करून या लोकांसाठी बांधलेल्या इमारतीमध्ये त्या इमारती चांगल्या दुरुस्त करून त्या लोकांना तातडीने द्याव्यात। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी 3200 लोकांना घरं दिली, पण उर्वरित जे घरं आहेत ही तातडीने देण्यात यावी। महाराष्ट्र शासनाने निधी मंजूर करून त्या इमारती दुरुस्त करून या विमान प्राधिकरणाच्या जागेवरती छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या शेजारी असणारी झोपडपट्टी आहे, ही क्रांतीनगर असेल, संदेशनगर असेल, जरीमरी असेल, या झोपडपट्टीतल्या लोकांचं स्थलांतरित करून महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचवावेत, ही महाराष्ट्र शासनाला, केंद्र शासनाला माझ्या विभागाच्या वतीने हात जोडून विनंती आहे की आपण अहमदाबादचं उदाहरण लक्षात घेऊन, झालेली दुर्घटना लक्षात घेऊन तातडीने या लोकांना स्थलांतरित करून या लोकांसाठी राबवलेल्या प्रकल्पामध्ये या लोकांना प्राधान्याने घरं देऊन या लोकांचा जीव वाचवावा, ही शासन, केंद्र शासन यांना माझ्या वतीने, माझ्या चांदोली विभागाच्या वतीने त्यांना विनंती आहे। मामा जर बघितला तर मोठ्या प्रमाणात लोक राहतात। कालची जी दुर्घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये पायलट जे होता ते पवईच होता, तुमच्या भागाचा होता। मी त्यांच्या घरी गेलो, त्यांचे 88 वर्षाचे वडील आहेत, त्यांना भेटलो। त्यांच्या घरावरचे, त्यांच्या कुटुंबावरती कोसळलेला दुःखाचा डोंगर, हे दुःख या वयामध्ये त्यांच्या वडिलांना सहन करणं अवघड आहे। ज्यावेळी त्यांच्या चरणावरती मी नतमस्तक झालो, त्यांना त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती विचारली, त्यावेळी त्यांच्या तोंडातून शब्द न येता त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते। मला मिळालेल्या माहितीप्रमाणे 3 दिवसापूर्वी त्यांची वडिलांबरोबर चर्चा झाली होती। उन्होंने डैडी को कहा था कि डैडी मैं नौकरी छोड़ रहा हूँ, आपकी सेवा करना चाहता हूँ। हे आत्ता ड्युटीवरून आल्यानंतर, लंडनला जाऊन आल्यानंतर ते नोकरी सोडणार होते आणि आपल्या वडिलाची सेवा करण्यासाठी ते तिथे येणार होते। 2-2.5 वर्षापूर्वीच आईचं निधन झालेलं आहे, वडील वयस्कर 28 वर्षाचे, म्हणून ते सेवा करणार होते, परंतु त्यांच्या नशिबात ते लाभलेलं नाही आहे। आत्ता पश्चात फक्त एक बहीण आहे
आणि बहिणीची 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं पायलट आहेत. अशा परिस्थितीमध्ये ते कुटुंब आहे. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहताना या वयामध्ये त्यांना आधार नाही आहे, म्हणून तो मुलगा आधार देणार होता. तो आधार देणाराच मुलगा देवघरी गेलेला आहे. हे अतिशय मोठं दुःख आहे. तर ही मागणीसाठी तुम्ही पत्र लिहिणार का? कोणाकोणाला काय मागणी करणार? या अहमदाबादच्या प्रकरणावरती हृदयात ठेवून, नजरेत ठेवून शासनाने, केंद्र शासनाने विचार करावा आणि माझ्या विभागातील लोकांना स्थलांतरित करून त्यांचे जीव वाचवावे यासाठी पंतप्रधान असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माझ्या पक्षाचे नेते आजच त्यांच्याशी भेट घेऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना या संपूर्ण परिस्थितीची माहिती आहे. अनेक वेळा ते या ठिकाणी आलेले आहेत. अनेक वेळा त्या झोपडपट्टीतील लोकांना भेटलेले आहेत. त्यामुळे ही वस्तुस्थिती आज स्वतः जाऊन मी भेटणार आहे आणि ही वस्तुस्थिती त्यांच्या नजरेत आणून तातडीने याच्यावरती उपाययोजना करून शासनाने, महाराष्ट्र शासनाने निधी मंजूर करून त्या इमारती रिपेअर करून तातडीने या लोकांना स्थलांतरित करावं अशी मागणी करणार आहे. विधानभवनामध्ये हे सुद्धा तुम्ही मुद्दा उचलला होता, आपला मुलगाला पण घेऊन गेला होता. हा आत्तापर्यंत निर्णय आलेला नाही आहे. किती दुर्दैव आहे. नाही, विधानसभेमध्ये गेलो होतो त्यावेळेचे मुख्यमंत्र्यांना ते ऐकायला येत नव्हतं. परंतु त्याच्यानंतर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हृदयामध्ये ही गोष्ट होती. मी माझ्या मुलाला जाळाला काढलं हे ज्यावेळी त्यांनी पाहिलं त्यावेळी त्यांनी सांगितलं, दिलीप असं करू नकोस मामा, तुझ्या लोकांना घरं द्यायची जिम्मेदारी माझी आहे. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द, आजपर्यंत 3200 लोकांना घरं दिलेली आहेत. 3200 लोकांना घरं दिलेली आहेत. 200 लोकांना घरं याच महिन्यात द्यायचं दोन दिवसापूर्वीच्या मीटिंगमध्ये साहेबांनी तय केलेलं आहे, निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून 3400 लोकांना घरं मिळत आहेत. उर्वरित लोकांना घरं द्यावेत असं एकनाथ शिंदे साहेबांनी संबंधित लोकांना, संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. तशा पद्धतीचं काम सुरू आहे. परंतु काल झालेला हा अपघात हे डोळ्यासमोर ठेवून मी आज एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात, माझ्या विभागात असा काही हादसा होऊ नये, लोकांचे जीव वाचवावेत या दृष्टिकोनात तातडीने निधी मंजूर करून या लोकांना स्थलांतरित करावं अशा पद्धतीचे पत्र, मागणी आणि मी स्वतः जाऊन एकनाथ शिंदे साहेबांना आज भेटणार आहे. चांदवली विधानसभाचे आमदार दिलीप मामा लांडे आहेत. त्यांनी सांगितलं की मी माझ्या विभागात जे एअरपोर्टचे जवळ झोपडपट्टी आहे त्याच्यासाठी मी विधानसभेमध्ये मुद्दा उचलला होता, मागणी केली होती. एकनाथ शिंदे साहेबांनी 3200 लोकांनी घर दिलेलं आहे, आणखी लोकांना देणार आहे. पण हे जी झोपडपट्टी आहे लवकरच तिला हटावा. अहमदाबादसारखा घटना घडली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. त्याच्यासाठी मी आज जाऊन एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार आहे आणि त्यांच्यासोबत मागणी करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची पण मागणी करणार आहे की केंद्र सरकारला भेटून काहीतरी निदान करावं. कारण संतोष सानपान, TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.